नीट प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, काँग्रेसचीही चौकशी करा, भाजपची मागणी. नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात मोठी खळबळ माजली. या प्रकरणाची CBIकडून चौकशी सुरू झाली असून रोजच नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी CBIने काल लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याला अटक केली. त्यानंतर दिल्लीच्या विशेष न्यायालयाने त्याला 9 दिवसांची CBI कोठडी देखील सुनावली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात बरेच धक्कादायक खुलासे झाले असून अनेकांची नावंही समोर आली आहेत आणि याच केसवरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण देखील सुरू आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलेलं असताना आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी यावरून चोख प्रत्युत्तर दिलंय. नवनाथ बन यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसची संबंधित लोकांची नावं पुढे येत असल्याचा दावा केला आहे. कोणी कोणाच्याही जवळचं असलं तरी त्याला सोडलं जाणार नाही. काही ठिकाणी काँग्रेसचे आणि पेपरफुटीचे थेट संबंध समोर येत आहेत असं नवनाथ बन यांनी म्हटलं. त्यांच्या आरोपामुळे मोठी खळबळ माजलेली आहे. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात दोषी कोणीही असो त्याच्यावर CBI आणि केंद्र सरकारमार्फत कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं बन यांनी स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम CBIच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. जनाब संजय राऊत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत, माझा संजय राऊतांना सवाल आहे, आज त्यांनी लातूरमध्ये मोटेगावकरांना अटक झाली त्याबद्दल काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांना प्रश्न का विचारला नाही? मोटेगावकरांनी जाहीरपणे स्टेजवर जाऊन आम्ही देशमुखांचं कुंकू लावलंय, काँग्रेसचा प्रचार करण्याचं काम या मोटेगावकरांनी निवडणुकीच्या काळामध्ये केलं होतं. तो मोटेगावकर या प्रकरणातला सूत्रधार आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. याबद्दल जनाब संजय राऊत का बोलत नाहीत? त्यांची दातखिळी का बसली? नीट प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही. जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचं काम केलं जाईल. संजय राऊत, तुम्ही आधी काँग्रेसला प्रश्न विचारलं पाहिजे, अमित देशमुखांना प्रश्न विचारले पाहिजे की या मोटेगावकरांना पाठीशी कोणी घातलं, या मोटेगावकराला पेपरफुटीसाठी कोणी प्रोत्साहन दिलं, याची देखील चौकशीची मागणी केली पाहिजे. कुणी कुणाच्याही जवळचं असलं तरीही त्याला सोडलं जाणार नाही. संजय राऊत, अमित देशमुखांच्या जवळचं कोण कोण आहे, काँग्रेसच्या जवळचं कोण कोण आहे? काही ठिकाणी काँग्रेसचे आणि नीट पेपरफुटीचे थेट संबंध समोर येत आहेत. यावर तुम्ही बोला, त्याबद्दल प्रश्न विचारा आणि नंतर भारतीय जनता पार्टीला सवाल करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.